असा होता की आम्हाला बूथवर बसायला म्हणजे कोणी लोक मिळत नव्हती. मग माझ्या घरातल्या माझ्या जावा माझे दीर बूथवर बसले होते. म्हणजे एवढं तिथे दहशत होती की बूथवर बसायला पण आम्हाला लोक मिळत नव्हती त्यावेळेस. ते वातावरण आम्हाला लोकांनी आमच्या कामाची पोचपावती दिली होती का तर 5 वर्ष लोकांनी माझं काम बघितलं होतं. आणि मी काय माझ्या फक्त वॉर्ड पुरतं काम करत नाही, माझं पूर्वीपासून सोशल असते. समजा एखादा हॉस्पिटलसाठी आला, एखादा कोणाला ॲडमिशनला काही नसलं, कोणाला हे पाहिजे, वह्या पाहिजे, दप्तर पाहिजे, गणवेश पाहिजे, माझं पूर्वीपासून सोशल आहे. म्हणजे आजच मी निवडणुकीला उभा राहिले म्हणून माझं असं नाही आहे की त्याची आम्हाला पोच गिरीभैयांच्या माध्यमातून जनतेनं दिलेली होती त्यावेळी. रामभाऊ सातपुते साहेबांचं काम बघायला गेलं तर तुम्हाला माहीतच असेल, ते आरोग्यदूत तर आहेतच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी भरपूर लोकांसाठी पाणी प्रश्न असेल माळशिरसचा, म्हणजे कुठलाही प्रश्न असेल ते सोडवतायत ते तुम्हाला माहीतच असेल. आणि रामभाऊ सातपुते साहेब आणि पतीसेन दादा यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करणार आहे. नाही, 19ला माझा पराभव झाला असं नाही म्हणता येणार. मी जरी पराभूत झाली तरी माझा मुलगा गिरीराज माने पाटील हा निवडूनच आला. आजची निवडणूक बघायला गेली तर तशी फार म्हणजे हे आहे की भारतीय जनता पक्ष, त्यावेळेस जर आम्ही उभा राहिलो तर आमच्या पाठीशी कोणच नव्हतं, आम्ही अपक्ष होतो. आणि आज एवढा मोठा पक्ष आमच्या पाठीशी आहे. नमस्कार, प्रभात न्यूज मध्ये स्वागत. खरं तर आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये नगर परिषदांचं मोठं निवडणुकीचं वादळ त्या ठिकाणी चालू आहे. हे असतानाच आम्ही वारंवार अकलूज नगर परिषदेमध्ये काय घडतंय याची वारंवार तुम्हाला माहिती देत आहोत. त्याच पद्धतीनं आज अकलूज नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक 1 मधून त्या ठिकाणी सौ ज्योतिदेवी माने पाटील हे ते भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभे आहेत. आज आपल्या खास मुलाखतीमध्ये आपण त्यांना आमंत्रित केलंय. ताई नमस्ते, आमच्या प्रभात न्यूज आणि मध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर ताई, आज भारतीय जनता पार्टीमधून तुम्ही उभे आहात. तुमचा इतिहास आम्ही ज्यावेळेस सर्च करत होतो त्यावेळेस तुम्ही या अगोदर अकलूज ग्रामपंचायतीमध्ये काम केलंय आणि ते हे अपक्ष. त्यानंतर तुम्ही 2019ला निवडणूक लढवली, त्यावेळेस कुठेतरी पराभव तुम्हाला स्वीकारावा लागला. पण आज तुमच्या पाठीशी एक सक्षम, भारतामध्ये जो पक्ष चांगल्या ताकदीनं काम करतोय तो ती म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे आणि ती तुमच्या सोबत काम करते. आज भारतीय जनता पार्टीकडून तुम्हाला उमेदवारी मिळाली आणि याच्या अगोदर तुम्ही त्या ग्रामपंचायतीमध्ये काम केलं, पण त्याचं आज नगर परिषदेमध्ये रूपांतर झालंय. याच्याकडे कसं बघताय? नाही, 19ला माझा पराभव झाला असं नाही म्हणता येणार. मी जरी पराभूत झाली तरी माझा मुलगा गिरीराज माने पाटील हा निवडूनच आला. नाही, आम्ही त्यांच्यावर नंतर येणार आहे, पण तुमचा जो 14चा अनुभव आणि आजची निवडणूक कशा बघताय? आजची निवडणूक बघायला गेली तर तशी फार म्हणजे हे आहे की भारतीय जनता पक्ष, त्यावेळेस जर आम्ही उभा राहिलो तर आमच्या पाठीशी कोणच नव्हतं, आम्ही अपक्ष होतो. आणि आज एवढा मोठा पक्ष आमच्या पाठीशी आहे, त्याच्यामुळं आजची निवडणूक आम्हाला फार विजयाची सलामी लागेल असं वाटतं. खरं तर ताई, 2014ला सुद्धा ती संघर्ष होता, कारण तुम्ही जसं आता म्हटलं की त्या काळात आमच्या पाठीमागे कोणी नव्हतं. तो काळ कसा होता? त्या काळात तुमच्या पाठीमागे कोण नव्हतं? त्या पिरियड म्हणजे तो काळ असा होता की आम्हाला बूथवर बसायला म्हणजे कोणी लोक मिळत नव्हती. मग माझ्या घरातल्या माझ्या जावा माझे दीर बूथवर बसले होते. म्हणजे एवढं तिथे दहशत होती की बूथवर बसायला पण आम्हाला लोक मिळत नव्हती त्यावेळेस. ताई, त्यावेळेसचा विजय कोणत्या विश्वासाने जिंकला? त्यावेळेसचा विजय आम्हाला आमच्या लोकांनी दिलेला प्रतिसाद आणि जे आमचं कुटुंब ते लोक म्हणजे, आणि अगदी आमची ती घरातली लोक, असं लोकांचा प्रतिसाद होता की आम्हाला लोकांनी आम्हाला त्या विजयी करून दिलेलं आहे. खरं तर ताई, मगाशी मी तुम्हाला त्या प्रश्नापासून तोडलं की तुम्ही मगाशी गिरीराज भैयांचं उदाहरण सांगायला लागलं. पण आता मुद्द्यावर येतो मी की 2019ची जी निवडणूक ठरली ती महाराष्ट्रात एक तुमच्या अकलूज ग्रामपंचायतीचं एक वेगळं वार तयार झालं. ते म्हणजे बाळदादाचे चिरंजीव संग्रामदादांना त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला आणि गिरीराज भैयांचा विजय झाला. ते कसं होतं नेमकं? ते वातावरण काय होतं? ते वातावरण आम्हाला लोकांनी आमच्या कामाची पोचपावती दिली होती का तर 5 वर्ष लोकांनी माझं काम बघितलं होतं. आणि मी काय माझ्या फक्त वॉर्ड पुरतं काम करत नाही, माझं पूर्वीपासून सोशल असते. समजा एखादा हॉस्पिटलसाठी आला, एखादा कोणाला ॲडमिशनला काही नसलं, कोणाला
हे पाहिजे, वह्या पाहिजेत, दप्तर पाहिजे, गणवेश पाहिजे. माझं पूर्वीपासून सोशल आहे. म्हणजे आजच मी निवडणुकीला उभा राहिले म्हणून माझं असं नाहीये की त्याची आम्हाला पोच गिरीभैयांच्या माध्यमातून जनतेनं दिलेली होती त्यावेळेस. खरं तर ताई, आज जी निवडणूक 2025 ची नगर परिषदेची अकलूजच्या, या त्याकडे असं बघताना असं लक्षात येतं की माने पाटील कुटुंब कुठेतरी एका साईडला आलेलं दिसतंय, तुमच्या पाठीमागं त्याचं एक पाठबळ लागलेलं दिसतंय. याच्याकडे कसं बघताय? नाही, माने पाटील कुटुंब एक बाजूला नाही आलेलं. आमच्या पाठीशी आता तर खूप लोक आहेत, जसं की देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, आपले पालकमंत्री जयकुमार गोरे आहेत, रणजित निंबाळकर आहेत, रामभाऊ सातपुते साहेब आहेत. असं आम्हाला वाटत नाही की आमचं कुटुंब एका बाजूला आलंय म्हणून. तसं नाही म्हणत मी, की तुमचं कुटुंब आता एकत्रता आलंय. एकत्र म्हणजे कुठेतरी मोहिते पाटील कुटुंबांना काही तिकडे तुमच्यात काम करत होते. बरोबर. तुम्ही जसं मगाशी म्हणला की कोण ह्या साईडला गेलं तर त्यांना वैयक्तिक सांगण्यात येत होतं की काम करू नका, इकडे या. पण आता तुम्ही सगळे एकत्रित आलाय, असं त्या प्रश्नाचा अर्थ होतो. नाही, सगळे तर एकत्र आलेलोच आहे आम्ही, आणि ही एकजूट आमची फार मोठी आहे आता सध्या तरी माने देशमुख आणि माने पाटील. बरं. खरं तर ताई, तुम्ही जसं की वरिष्ठ पातळीपासून तुम्ही नावं घेतली, त्यात आता माळशिरस तालुक्यासाठी प्रभावी काम करणारे माजी आमदार जे राम सातपुते काम करतायत, त्यांच्या नेतृत्वाखाली खरं तर आज अकलूज नगर परिषदेची निवडणूक होते. याच्याकडे कसं बघताय? रामभाऊ सातपुते साहेबांचं काम बघायला गेलं तर तुम्हाला माहितच असेल, ते आरोग्यदूत तर आहेतच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी भरपूर लोकांसाठी, पाणी प्रश्न असेल माळशिरसचा, म्हणजे कुठलाही प्रश्न असेल ते सोडवतायत, ते तुम्हाला माहितच असेल. आणि रामभाऊ सातपुते साहेब आणि पतिसेन दादा यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करणार आहे, निवडून आले तरी. खरं तर ताई, हे सगळं बघत असताना लाडकी बहिणीची योजना तुम्ही फार प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवली. तुमच्या मतदारसंघात त्याचा इम्पॅक्ट पडेल का? 100%. म्हणजे लाडकी बहीण आम्हाला सांगायलाच लागत नाही. आम्ही ज्यावेळेस प्रचाराला जातो, पहिला आम्हाला महिलांचा मुद्दा हाच की आम्हाला लाडकी बहीण आहे म्हणून. म्हणजे ते तर सांगायला लाडकी बहीण आहेच आमच्याकडे. नक्कीच. त्या ठिकाणी खरं तर आज अकलूज नगर परिषदेची निवडणूक आहे. तुम्ही 2014च्या खूप समस्या होत्या, त्याच्यावरती तुम्ही विरोध केला असेल, त्याच्या समस्याचं तुम्ही निराकरण जनतेचं केलं असेल. आता 2025 ची नगर परिषदेची निवडणूक आली, खरं तर हा कालावधी 11-12 वर्षाचा कालावधी आहे. आणि आज समस्या काय वाटतात तुम्हाला अकलूजमध्ये? मी ज्यावेळेस 2014ला उभी होती त्यावेळेस तर खूप समस्या होत्या. त्यावेळेस दुष्काळ पडलेला होता, लोकांना पाणी प्यायला नव्हतं. आणि मी अपक्ष एकटीच होती ग्रामपंचायतमध्ये. मग अपक्ष एकट्या ह्याला तर मी सगळ्यांना माझ्या स्वतःचा ट्रॅक्टर, 2 ट्रॅक्टर लावून मी माझ्या म्हणजे वॉर्डमध्येच नाहीये. मला मग ते ट्रॅक्टर बघितला की बागेवाडीच्या महिला यायच्या, अकलूजच्या महिला यायच्या. मग सगळे आम्हाला म्हणायचे की वहिनी आम्हाला पण पाणी पाहिजे. मग मी सांगायची जिथं जिथं पाण्याची गरज आहे तिथं तिथं मी पाणी पोहोचवले. पाण्याच्या भागात त्यावेळेस काम केलेलं आहे मी. खरं तर आज कोणत्या प्रश्नांना तुम्हाला सामोरे जावं? आज हाच प्रश्न आहे. पाण्याचा तर प्रश्न आता सुरूच आहे, म्हणजे रोजचा सुरू आहे आता. आणि रस्ते, गटारी, वीज आहे. खरं तर ताई, तुम्ही जसं सांगताय रस्ते, गटारी, वीज, आज इतका मोठा कालावधी निघून गेला. आम्ही तर खरं तर माध्यमांच्या द्वारे असं ऐकत होतो की तुमची ग्रामपंचायत ही आशिया खंडात 1 नंबरची ग्रामपंचायत आहे. पण आज तुमच्यासारखी एक म्हणजे त्यावेळेचे संघर्षातून ग्रामपंचायतीमध्ये प्रवेश करणारी स्त्री, त्या ठिकाणी तेच प्रश्न घेऊन पाण्यावरती आज 2025चाही मुद्दा घेऊन उपस्थित आहात. मग कस काय आशिया खंडात 1 नंबर गेली म्हणायचं? विकास म्हणजे हाच, तुम्हीच बघा मग काय विकास आहे अकलूजचा. ते आम्हाला तेच सांगायचंय की त्यावेळेस पण हाच प्रश्न होता आणि आता पण हाच प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला आता तुमच्याकडे असं विजन तयार आहे का की बाबा खरंच अकलूजच्या नगर परिषदेचं नाव आशिया खंडात झालं पाहिजे, म्हणून तुमच्याकडे काही विजन आहेत का? 100% झालं पाहिजे. त्यासाठी अकलूजचे रस्ते असतील, अकलूजचं मेन म्हणजे महिलांसाठी वॉशरूम नाही आहेत. बाहेर गावावरून महिला येतात, हॉस्पिटलसाठी येत असतील, खरेदीसाठी येत असतील. आपल्या पूर्ण अकलूजमध्ये 6 वॉशरूम आहेत फक्त. आणि आमचं एवढंच आहे की अकलूजमध्ये महिलांची अडचण होती वॉशरूमची, तर तिथे शौचालय व्हायला पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की पार्किंगची सुविधा अजिबात उपलब्ध नाहीये. तर जेव्हा गाळे बांधकाम सुरू असेल तेव्हा पहिली पार्किंगची व्यवस्था झाली पाहिजे. तिथे खालीच पार्किंग झालं पाहिजे आणि वरती गाळे झाले पाहिजेत. खरं तर ताई, त्या ठिकाणी ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही थोडं बघितलं
की गटारींचा प्रश्न खूप समस्या लोकांना सतत त्रास करते, त्याच्याकडे कसं बघताय? गटारीचा तर प्रश्न आता तुम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये फिरून बघा, गटारी तुंबलेले आहेत आणि त्याच्यातून आळ्या बाहेर येतात. त्या आळ्या लोकांच्या घरात आहेत, त्यांची लहान मुलं आजारी पडतात, त्यांना हॉस्पिटलला अक्षरशः पैसे नसतात, इथं लोक येतात रोज. म्हणजे लोकांच्या त्याच समस्या आहेत. वहिनी आम्ही गेलो की बघा ह्या गटारी कशा आहेत, आमची मुलं आजारी पडतायत, ह्याच समस्या महिलांच्या. आता त्या लोकांना तुम्ही एक आश्वासक म्हणून काय सांगा? आम्हाला कामं करत राहायचे. नगर परिषदेच्या माध्यमातून रस्ते असतील, गटारी असतील, पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न आहे. आपण काही भागात जाऊन बघा, आता अकलूजमध्ये वीज म्हणजे लाईट पण नाहीये, लोक अंधारात राहतात. इतकी गंभीर समस्या आहे. गंभीर समस्या आहे. खरं तर ताई, आज तुम्ही या अगोदरही मोहिते कुटुंबाच्या विरोधात लढला, परंतु आजही सुद्धा त्यांच्या विरोधात लढायची वेळ आली. आज ते त्या ठिकाणी धवलदादाच्या घरचे त्या ठिकाणी तुमच्या विरोधात उभे आहात, याच्याकडे कसं बघताय? आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर उभा राहिलेलो आहे. आम्हाला फक्त विकास करायचा आहे. कोण उभा आहे याच्याकडे लक्ष देत काही नाही, आम्ही बघणार नाही, फक्त विकास आम्हाला करायचा आहे, ह्याच्यासाठी आम्ही उभा राहतोय. खरं तर ताई, ज्यावेळेस आपण प्रश्नाच्या शेवटाकडे जात असतो त्यावेळेस अकलूजसाठी तुमचं एक स्पेशल विजन काय असणार? अकलूजसाठी विजन म्हणजे महिलांना रोजगार नाहीये. बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार महिलांना मिळाला पाहिजे, किंवा म्हणजे महिलांचे खूप प्रश्न आहेत. आता महिलांच्या हाताला कामं नाही आहेत. तर आम्ही जिथे जिथे जाईल तिथे आम्हाला महिलांचा हाच प्रश्न असतो की आमच्या हाताला काम नाही. त्याच्यासाठी काहीतरी प्रामुख्यानं काम करण्याची आमची इच्छा आहे. आम्ही तसं रामभाऊ सातपुते साहेबांना पण सांगून महिलांच्या स्वयंरोजगाराची काहीतरी सोय करू. नक्कीच. त्या ठिकाणी आता मतदार येत्या 2 तारखेला त्या मशीनपाशी जाणार आहे. तुमचा विचार असेल किंवा मोहिते पाटील कुटुंबातील मतदाराचा किंवा उमेदवाराचा विचार असेल करणार आहे, तर मतदाराला एक काय आव्हान करा? काय मतदारांना आम्ही सांगणार आहे की न घाबरता मतदान करा. आज एवढा मोठा पक्ष आपल्या पाठीशी आहे आणि त्याच्यासाठी न घाबरता मतदान करा, एवढंच आमचं मतदारांना आव्हान असेल. आणि मतदार राजा आहे, तो आम्हाला न्याय देणार आहे. नक्कीच. आपल्यासोबत होत्या ज्योतिदेवी माने पाटील. खरं तर ताईंसोबत आज गप्पा मारताना आपल्याला अकलूजच्या जुन्या आठवणीकडे आपण गेलो. अकलूजमध्ये नेमकं काय घडत होतं, अकलूजला 2014ला त्या अपक्ष म्हणून त्या ठिकाणी अकलूज ग्रामपंचायतीमध्ये होत्या आणि त्यानंतर अकलूजमध्ये 2019ला त्यांना पराभव पत्करावा लागला. परंतु त्यावेळेचा पराभव हा एक वेगळाच आनंद देणारा पराभव होता, कारण त्या ठिकाणी त्यांच्या मुलाला एक मोठं यश आणि चर्चेचं यश त्या ठिकाणी मिळालं होतं. त्यानंतर आता अकलूजमध्ये भारतीय जनता पार्टी एक सक्षम त्या ठिकाणी यांच्या पाठीमागे उभा राहिले. खरं तर मोहिते पाटील विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा मोठा एक संघर्ष उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. हेच असताना प्रभाग क्रमांक 1 मधून तुम्हाला अधिकृत उमेदवारी मिळाली. आता यामध्ये विजय होणार की अजून यांच्या पदरामध्ये काय पडणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. खरं तर आज ताईंकडे खूप मोठा विश्वास आहे आणि ताई बघतायत की नेमकं या विश्वासाला आज जनता अनेक दिवस झालं ते प्रभागामध्ये छोट्या छोट्या समस्यापासून ते ज्या पक्षाकडून उभा राहतात, म्हणजे आज भारतीय जनता पार्टीकडून त्यांनी मगाशी सांगितलं की रामभाऊ सातपुते यांच्याकडे त्यांनी विनंती केली की ज्या महिलाच्या सक्षमीकरणासाठी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे. खरं तर ताई तुम्ही खूप लहान समस्या सांगितलं की वॉशरूमची समस्या असेल, रस्त्याची समस्या असेल, याच्याकडे जात आहे. खरं तर ताई जे तुमचं विजन आहे ते पुढच्या उमेदवाराचं विजन असणार आहे का हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पाहणार आहोत. अकलूज मधल्या जे काही उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतोय की अकलूज शहर चांगलं झालं पाहिजे, अकलूज शहरामध्ये समस्या सुटल्या पाहिजे. कारण आम्हाला सुद्धा वाटतं की सोलापूर जिल्ह्यातील हे नाव असंच आशिया खंडाच्या नकाशावरती तेवढंच तेवत राहिलं पाहिजे आणि त्या ठिकाणी नगर परिषदेवरती तेवढे सक्षम उमेदवार गेले पाहिजे. मग मोहिते पाटील कुटुंबाकडून जे उमेदवार सक्षमपणे विजन असणारे उमेदवार निवडून जातील किंवा भारतीय जनता पार्टीकडून विजन असणारे उमेदवार त्या खुर्चीत जाऊन बसतील हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. तुमच्यासारख्या उमेदवारी त्या पदासाठी जाव्यात, त्या खुर्चीमध्ये तुम्ही बसावं आणि अकलूजचं नाव त्या ठिकाणी आशिया खंडाच्या नकाशावर तसंच ठेवावं अशीच इच्छा त्या ठिकाणी जनतेच्या वतीने आम्ही व्यक्त करतोय आणि तुमचा संदेश आम्ही जनतेपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. तुम्ही आमच्या प्रभात न्यूजला आज वेळ दिला. खरं तर सगळ्या गोष्टींची चर्चा सांगितली, दुःख सांगितलं, आनंद सांगितलं की 14चा आनंद काय होता, 19 मध्ये पराभव झाला पण गिरिराज भाईंचा विजय तुमच्या समोर होता. आज 2024-25 ची निवडणूक अतिशय चुरशीची आहे.
आणि त्याकडे तुम्ही एका आनंदानं बघताय. तुम्ही जसं आम्ही विचारलं की विरोधाकडे कसं बघताय, तर तुम्ही स्पष्ट सांगितलं की आम्ही विरोधाकडे बघतच नाही, आम्हाला विकास अकलूजचा करायचा आहे. खरं तर विजन असणाऱ्या आज आपल्यासोबत ज्योतिताई होत्या. खरं तर आमच्या शुभेच्छा आहेत तुमच्या पाठीशी, आणि तुम्ही आज आम्हाला वेळ दिला आणि वेळेत तुमचं विजन सांगितलं. खरं तर असंच आपण नेक्स्ट टाइमला भेटू. काय असेल ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. तुम्ही आमच्यापर्यंत काय असेल ते तुमच्या मागण्या असतील ते आमच्यापर्यंत सांगा, आम्ही जनतेपर्यंत पोहोचू. आज तुम्ही वेळ दिला, तुमचा आभारी आहे. धन्यवाद.